जय हिंद मित्रांनो, तर स्टॉक मार्केटमध्ये सेफ गुंतवणूक करायची असेल तर आपण म्युच्युअल फंडची निवड करत असतो, जेणेकरून आपला भविष्यामध्ये त्या ठिकाणी चांगला पैसा बनणार असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो. मग म्युच्युअल फंडमध्ये आपण दोन प्रकारचे प्लॅन निवडत असतो. एक असतो रेग्युलर प्लॅन आणि दुसरा असतो डायरेक्ट प्लॅन. जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये रेग्युलर प्लॅन निवडत असतो त्यामध्ये आपल्याला एका मध्यस्थीची गरज पडत असते, म्हणजे एका डिस्ट्रीब्युटरची गरज पडत असते. मग ती एक बँक पण असू शकते किंवा एक व्यक्ती पण त्या ठिकाणी ती असू शकते. डायरेक्ट प्लॅनची जेव्हा आपण निवड करत असतो, आपल्याजवळ जे डीमॅट असतं, आता प्रत्येकाजवळ वेगवेगळे डीमॅट अकाउंट असतात, म्हणजे वेगवेगळे ब्रोकरेज प्लॅटफॉर्म असतात. कोणाजवळ झिरोधा असतं, तर कोणाजवळ एंजल वन असतं, कोणाजवळ ग्रो असतं. तर असे जे डीमॅट अकाउंट असतात, म्हणजे जे ब्रोकरेज प्लॅटफॉर्म असतात, त्यांचे पण आजकाल ॲप निघालेले आहेत. त्या ॲपमध्ये पण जाऊन आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो. SIP पद्धतीने किंवा लमसम पद्धतीने पण आपण त्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो. मग आता बहुतेक जणांचे इन्कम सोर्स वेगवेगळे असतात. त्यांना वाटतं की आपण म्युच्युअल फंडमध्ये मंथली SIP केली पाहिजे, म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने आपण त्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. मग प्रत्येकाने कोणता प्लॅन निवडला पाहिजे, तर डायरेक्ट प्लॅन आपण निवडला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये रिटर्न आपले त्या ठिकाणी चांगले बनत असतात. मग जर तुम्हाला तुमच्या ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवरती SIP चालू करायची असेल तर ती कशी चालू करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर मी सुरुवातीला ट्युटोरियल जे देणार आजच्या दिवशी ते देणार झिरोधामध्ये. झिरोधा कॉइन नावाचं ॲप असतं, त्यामध्ये जाऊन तुम्ही स्वतः SIP चालू करू शकतात. तुमच्या आवडीचा म्युच्युअल फंड तुम्ही निवडू शकतात आणि त्यामध्ये SIP चालू करू शकतात. मग बहुतेक जणांना हे माहीत नसतं की SIP कशी चालू करायची, ती SIP चालू करण्याची प्रोसेस कशी असते. तर खूप सोप्या पद्धतीने मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की ही SIP आपण झिरोधा कॉइनमध्ये कशी चालू करायची. टप्प्यांमध्ये आपण दुसऱ्या ॲपचे पण व्हिडिओ घेऊन येऊ, म्हणजे ग्रोमध्ये आपण कशी SIP करायची असते, एंजल वनमध्ये आपण कशी SIP करायची असते. येणाऱ्या दिवसांमध्ये ते पण व्हिडिओ येणार. पण आजच्या दिवशी आपण झिरोधा कॉइनचं या ठिकाणी एक्झाम्पल घेणार आहे की झिरोधा कॉइनमध्ये आपण म्युच्युअल फंडमध्ये SIP कशी करू शकतो, किंवा मला जर एक लमसम गुंतवणूक करायची असेल म्युच्युअल फंडमध्ये तर ती गुंतवणूक मी कशी करू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो, व्हिडिओला स्किप करू नका. जर तुम्ही व्हिडिओला स्किप केलं तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात तुम्हाला समजत नाही, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, म्हणजे व्हिडिओला जर पहिल्यांदा बघताय, तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जर आपल्याला झिरोधामध्ये SIP चालू करायची असेल तर आपल्याजवळ झिरोधा कॉइन नावाचं ॲप असला पाहिजे. तर आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन पण ते ॲप डाउनलोड करू शकतो. इथे प्ले स्टोअरमध्ये क्लिक करायचं आहे, झिरोधा कॉइन क्लिक करायचं. आता मी हे ॲप पहिलेच इन्स्टॉल केलेलं आहे आणि माझ्या सर्व SIP ह्याच ॲपमध्ये चालू आहे, झिरोधा कॉइनमध्ये. त्यामुळे तुम्हाला इथे इन्स्टॉल झालेली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झिरोधा कॉइन नावाचं ॲप इथे इन्स्टॉल करू शकतात. आता जेव्हा हे ॲप इन्स्टॉल होत असतं त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्यामध्ये लॉग इन व्हायचं असतं. लॉग इन झालं की असं होम पेज या ठिकाणी ओपन होत असतं. मग या ठिकाणी आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट किती, त्यानंतर करंट अमाऊंट किती हे पण दिसतं. त्यानंतर आपल्याला किती रिटर्न मिळाले म्युच्युअल फंडवरती ते रिटर्न पण आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता माझे पर्सेंटेज रिटर्न तुम्हाला या ठिकाणी दिसतील. हे माझे पर्सेंटेज रिटर्न ज्या पण माझ्या SIP या ठिकाणी चालू आहेत त्यांच्यावरती ओव्हरऑल रिटर्न मला किती मिळत आहे ते रिटर्न पण आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि जी इन्व्हेस्टेड अमाऊंट असते त्यावरती मला किती प्रॉफिट मिळतं आहे ते प्रॉफिट पण आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर अपकमिंग SIP असते ती पण आपल्याला दिसते. म्हणजे माझी बघा 27 फेब्रुवारी 2024 रोजी 2000 रुपयांची SIP निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडमध्ये, ती पण मला इथे दिसते. तर अशा पद्धतीचं हे पहिलं पेज या ठिकाणी ओपन होत असतं. त्यानंतर खाली 4 ऑप्शन असतात तुम्हाला दिलेले असतात बघा, खाली 4 ऑप्शन. पहिला असतो होमचा, त्यानंतर असतो इन्व्हेस्टमेंटचा, त्यानंतर डिस्कवरचा, त्यानंतर अकाउंटचा. मग आपली इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या म्युच्युअल फंडमध्ये झालेली आहे ते पण आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर डिस्कवरवरती क्लिक केलं, खाली ऑप्शन येतो बघा डिस्कवरचा, त्यावरती क्लिक केलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी ऑप्शन दिसतात. त्यामध्ये पहिला असतो इक्विटी म्युच्युअल फंड, त्यानंतर असतो डेप्ट म्युच्युअल फंड, त्यानंतर हायब्रिड फंड, त्यानंतर सोल्युशन ओरिएंटेड फंड, त्यानंतर ऑदर्स. पण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो. का करतो त्याचं कारण असतं का इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला रिटर्न जास्त मिळतात. थोडी रिस्क त्या ठिकाणी जास्त असते, पण तुम्ही जेव्हा जास्त टाईम फ्रेमसाठी गुंतवणूक करत असतात तिथं रिस्क कमी होऊन जात असते, ठीक आहे, आणि रिटर्न तुम्हाला भविष्यामध्ये चांगले मिळत असतात. त्यामुळे आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतो. त्यानंतर डेप्ट पण असतात, डेप्ट म्युच्युअल फंड पण असतात या ठिकाणी. आता इथे रिटर्न काय फिक्स असतात. तुमचा पैसा जो असतो तो गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जात असतो, बॉन्डमध्ये जात असतो. त्यामुळे रिटर्न तुम्हाला कमी मिळतात. काही याच्यामध्ये तुम्हाला 5% रिटर्न, काही याच्यामध्ये 6% रिटर्न तुम्हाला मिळत असतात. रिटर्न आपले तिथे कमी होत असतात. त्यामुळे आपण इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो. त्यानंतर हायब्रिडमध्ये पण आता ज्यांना जास्त रिस्क घ्यायची नसते ते हायब्रिडमध्ये पण जात असतात, डायव्हर्सिफाय होत असतो. त्यामुळे बहुतेक जण हायब्रिड फंडमध्ये पण गुंतवणूक करत असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी दिसतात. आपण तिथे जाऊन पण म्युच्युअल फंड शोधू शकतो.
त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला वेगवेगळे फंड दिसतात. समजा मी इथे क्लिक करतो इक्विटीवरती, तर इक्विटीमध्ये पण येतं बघा मिड कॅप, फ्लेक्झी कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप, व्हॅल्यू, ELSS फंड, खूप प्रकारचे फंड असतात. मग तुम्हाला जी पण कॅटेगरी चूज करायची असते तुम्ही करू शकतात. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की मागच्या 10-12 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये काही फंडने चांगले रिटर्न दिलेले आहेत, जसं क्वांट स्मॉल कॅप, निप्पॉन स्मॉल कॅप, HDFC स्मॉल कॅप, ते फंड तुम्हाला माहीत असतील, तुम्ही ते सर्च पण करू शकतात. मग तुम्हाला पाहिजे तो फंड तुम्ही ते सर्च पण करू शकतात. अशी कॅटेगरी पण तुम्ही निवडू शकतात. तुम्हाला वाटतंय की मला डेप्थ फंड निवडायचा, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे येतात कॅटेगरी. त्याच्यावरती क्लिक केलं की सर्व फंड येतात. हे लिक्विड फंड आहे बघा, सर्व येतात ते. तुम्हाला वाटलं इक्विटीमध्ये मला स्मॉल कॅपमध्ये जायचं, मग हा जो स्मॉल कॅपचा ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करायचं तुम्ही. मग वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी येतात. निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड. आपल्याला इथे जो प्लॅन निवडायचा असतो तो ग्रोथ आणि इक्विटीचा असतो. काही जण चुकीने काय करतात, IDCW वरती क्लिक करत असतात, IDCW इंटरिम, त्यावरती नाही क्लिक करायचं. जो ग्रोथचा ऑप्शन असतो इथे बघा, दाखवतो मी तुम्हाला, हा असतो. हा ऑप्शन आपण चूज करायचा असतो. ग्रोथ इक्विटी, ते ग्रोथ इक्विटी स्मॉल कॅप, इंटरिम इक्विटी, हा नाही, आपल्यासाठी हा योग्य असतो. याच्यावरती आपण क्लिक करायचं असतं. मग कोणताही फंड असू द्या, तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचा फंड इथे निवडू शकतात. तुम्हाला वाटतं की मला मिड कॅपची कॅटेगरी निवडायची, तुम्ही मिड कॅपवरती क्लिक करायचं. मग वेगवेगळ्या प्रकारचे फंड येत असतात बघा, HDFC मिड कॅप फंड, कोटक इमर्जिंग इक्विटी फंड, ॲक्सिस मिड कॅप फंड, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी तुम्हाला इथे दिसतात. मिड कॅपमधले वेगवेगळे फंड तुम्हाला या ठिकाणी दिसतात. तर तुम्ही अशा पद्धतीने पण शोधू शकतात. किंवा काही फंडचा तुम्ही अभ्यास केलेला असेल तर सरळ इथे सर्च करायचं. इथे सर्चमध्ये क्लिक करायचं, टाकायचं क्वांट स्मॉल कॅप, क्वांट स्मॉल कॅप, इथे आला बघा फंड. आपल्याला कोणता निवडायचा असतो, ही कॅटेगरी. तुम्हाला अगोदरच सांगितलं, ही कॅटेगरी आपण निवडायची असते. क्वांट स्मॉल कॅप फंड, ग्रोथ इक्विटी, हा जो ऑप्शन असतो तो आपण निवडायचा असतो. यावरती आपण क्लिक करायचं असतं. ही SIPची प्रोसेस बघतो मित्रांनो आपण, ठीक आहे. तर इथे आपल्याला जायचं असतं क्वांट स्मॉल कॅप फंडवरती. गेले आपण इथे गेल्यानंतर असं पेज ओपन होणार. इथे 2 ऑप्शन येत असतात, बाय किंवा SIP. आता ह्याच फंडमध्ये जर तुम्हाला लमसम गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही काय करणार, बायवरती क्लिक करणार. म्हणजे काही जणांचं असतं ना की मोठा फंड असतो, समजा माझ्याजवळ 1 लाख रुपये असतील किंवा 2 लाख रुपये असतील, मला पुढच्या 15 वर्षांसाठी या क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये लमसम गुंतवणूक करायची. मी 1 पैसा इथे टाकणार आणि त्याला विसरून जाणार एक प्रकारे. मग आपण काय करू शकतो, इथे बायवरती क्लिक करू शकतो. किंवा कोणाला वाटतंय मला मंथली SIP करायची, सिस्टमॅटिक पद्धतीने मला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची, कोणी म्हणत असेल मला 1000 रुपयांची SIP करायची, 2000ची करायची, मग तुम्ही SIP पण इथे करू शकतात. SIP आणि लमसम. बाय म्हणजे लमसम असतं आणि SIP म्हणजे तुमचे सिस्टमॅटिक पद्धतीने पैसा जो असतो तो म्युच्युअल फंडमध्ये लागतो, ठीक आहे. ही म्युच्युअल फंडची माहिती पण या ठिकाणी येत असते, तुम्हाला दिसेल बघा, इथे माहिती पण येते. याचा CAGR 3 वर्षांचा किती, मिनिमम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये किती करावी लागेल. जेव्हा आपल्याला SIP करायची असते किंवा लमसम करायची असते, आपल्याला यामध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक ज्या इनिशियल करावीच लागणार. त्यानंतर ह्या फंडचा एक्झिट लोड किती असतो तो पण दिलेला असतो. त्यानंतर ह्या फंडचा एक्सपेन्स रेशो पण या ठिकाणी दिलेला असतो. या गोष्टी तुम्ही इथेच बघू शकतात. ह्याच पेजवरती तुम्हाला या सर्व गोष्टी बघायला मिळतील. समजा तुम्हाला आता इथे SIP करायची असेल, ह्या फंडमध्ये जर तुम्हाला SIP करायची तर इथे या फंडमध्ये जर तुम्हाला SIP करायची तर इथे SIPचा ऑप्शन दिलेला असतो. याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. क्लिक केलं की असं पेज ओपन होत असतं. इथे वरती AMC SIP असतं, त्यावरती टिक करायची तुम्हाला गरज नाही. त्यानंतर त्याच्या खाली एक मॅन्डेटचा ऑप्शन येत असतो. म्हणजे काही जणांना वाटतं ना की माझी SIP जी आहे ती ऑटोपे झाली पाहिजे, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमधून प्रत्येक महिन्याला ती अमाऊंट कट झाली पाहिजे. मग या ठिकाणी तुम्ही मॅन्डेट पण करू शकतात. हा पण ऑप्शन इथे दिलेला असतो. मला वाटतं की मला ऑटोपे नाही करायचं, माझ्या फोनपेमधून मला प्रत्येक महिन्याला एक SIPची अमाऊंट आहे ती कट करायची, तुम्ही ते करू शकतात, ठीक आहे. दोन्ही पद्धतीने तुम्हाला जर मॅन्डेट करायचं असेल, तुम्हाला मॅन्डेट करायचं असेल तर तुम्ही क्रिएट मॅन्डेटवरती पण जायचं असतं. जेव्हा आपण झेरोधा कॉईनमध्ये SIP करत असतो इथे एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट करावीच लागते. मग तुम्ही कितीही करा, ते असं नाही की 1000 रुपये, तुम्हाला वाटलं 5000 रुपयांचे करायचे तुम्ही करू शकतात. मग इथे आपल्याला अमाऊंट टाकायची 1000 रुपये. 1000 रुपये तुम्ही 5000 टाकले तरी घेतं, ते 10000 रुपये टाकले तरी घेतं. म्हणजे एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुमची झाली की त्याचे युनिट तुम्हाला मिळतात. 2 दिवसानंतर जी पण इनिशियल अमाऊंट तुम्ही इथे पेड केलेली असते त्याचे तुम्हाला युनिट मिळतात. समजलं ना, तो पैसा कुठेही जात नसतो. काही जणांना वाटेल की इनिशियल इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे माझा तो पैसा मला मिळणार नाही, असं काही नसतं मित्रांनो. तर त्याचे तुम्हाला युनिट मिळत असतात. त्यानंतर इन्स्टॉलमेंट अमाऊंट, तुम्हाला मंथली किती SIP चालू करायची, मला वाटलं मला 2000 रुपयांची SIP चालू करायची, ती अमाऊंट तुम्ही इथे टाकायची. त्यानंतर फ्रिक्वेन्सी,
तुम्हाला SIP वीकली चालू करायची का, 15 दिवसानंतर चालू करायची का, मंथली किंवा क्वार्टरली, तो ऑप्शन इथे दिलेला असतो. तुम्हाला वाटतंय मला ही SIP मंथली चालू करायची, इथे मंथलीचा ऑप्शन तुम्ही क्लिक करायचा. त्यानंतर तारीख टाकायची, कोणत्या तारखेला माझी SIP कट झाली पाहिजे. तुम्हाला वाटतंय 2 तारखेला 2 तारीख टाका, तुम्हाला वाटतं 1 तारखेला टाकायचं तुम्ही. समजा मी टाकतो इथे 3 तारीख टाकली. त्यानंतर ऑटोमॅटिक स्टेप अपचा ऑप्शन असतो, म्हणजे प्रत्येक वर्षाला तुमची SIP जी असणार ती 10% वाढणार. काहींना वाटतंय नाही मला शेवटपर्यंत 2000चीच ठेवायची, तुम्ही ठेवू शकतात, काही अडचण नसते. हा जो चेकबॉक्स असतो त्यावरती अनटिक करायचं आहे. करून दिलं तुमची स्टेप अप होणार नाही. खाली क्रिएट SIPचा ऑप्शन असतो त्यावरती क्लिक करायचं आहे. क्रिएट SIPवरती केलं की तुमचं फोनपेमधून जी पण अमाऊंट असते इनिशियल अमाऊंट ती कट होत असते. ती कट झाली की पुढच्या तारखेपासून तुमची SIP चालू होत असते. तर अशी सोपी पद्धत आहे मित्रांनो, एकदम सोप्या स्टेप्स असतात. त्या स्टेप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुम्ही पण झेरोधा कॉईनमध्ये SIP चालू करू शकतात. हे तर झालं SIP. जर तुम्हाला वाटलं लमसम करायची गुंतवणूक, तुम्ही लमसम पण करू शकतात. इथे पहिला ऑप्शन दिलेला होता बघा बायचा. तुम्हाला वाटतंय माझ्याजवळ 50,000 रुपये आहेत, 1,00,000 रुपये आहेत आणि मला 15 वर्षांसाठी एक लमसम गुंतवणूक ह्या क्वांट स्मॉल कॅप फंडमध्ये करायची. मग तुम्ही बायवरती क्लिक करायचं. बायवरती क्लिक केलं की असं पेज तुमच्यासमोर ओपन होत असतं. मग तुम्हाला जेवढी पण पाहिजे अमाऊंट तुम्ही इथे म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकतात. समजा मला 1,00,000 रुपयांची गुंतवणूक करायची, मी टाकली 1,00,000 रुपयांची आणि इथे काय करायचं, मग बायवरती क्लिक करायचं. बायवरती क्लिक केलं की तुमचा पैसा या ठिकाणी कट होणार आणि तुमची एक लमसम गुंतवणूक या फंडमध्ये मग होत असते. ही झाली लमसम गुंतवणूक. बायचा ऑप्शन म्हटला इथे ते आपली होत असते लमसम गुंतवणूक. तुम्हाला झेरोधा कॉईनमध्ये आता व्यवस्थित समजलेलं असेल की आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची असते. खूप सोप्या स्टेप्स असतात. तुम्ही 5 मिनिटांमध्ये झेरोधा कॉईनमध्ये आपली SIP चालू करू शकतात. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.